हरिद्वार येथे अधिक मासानिमित्त येथील गंगा घाटावर आणि मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। या पवित्र महिन्यात गंगा स्नान, पूजा आणि दानाचे विशेष महत्त्व आहे। येथील गर्दीच्या काळात हर की पौडी येथे होणारी गंगा आरती आणि पवित्र स्नानासाठी भक्तांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे। हिंदू पंचांगातील अधिक मास हा अत्यंत पवित्र, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। तसेच अधिक मासात केलेले धार्मिक कार्य फलदायी व महत्त्वपूर्ण ठरत असते। त्यामुळे आज असंख्य भाविक धार्मिक कार्यक्रमांसह विविध देवदेवतांच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेत असतात। याला हरिद्वार हे धार्मिक स्थळ देखील अपवाद नाही। अधिक मास म्हटला की हरिद्वार येथे भाविक भक्तांचा जनसागर लोटला जात असतो। कारण अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असल्याने येथे भाविक मोठ्या भक्तिभावाने येऊन दर्शनाचा लाभ घेतात। गंगा स्नान, दानधर्म व पूजापाठ यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत असते। तसेच हरिद्वाराच्याच पौडीवर भक्तांचा महासागर पाहायला मिळत असतो। सायंकाळी 7 वाजता गंगा आरतीला सुरुवात होते। काल मंगळवारी दिनांक 9 जून रोजी सायंकाळी गंगा आरती दरम्यान भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती। देशभरातून आलेले हजारो भाविकांना या आरती सोहळ्यात सहभाग नोंदवून गंगा या पवित्र ठिकाणाचे दर्शन घेता आले। आरतीच्या वेळी हर हर गंगे आणि हर हर महादेव हा मोठ्याने जयघोष होत असल्याचे परिसर दुमदुमून गेला होता। तसेच यावेळी गंगेच्या प्रवाहात काही भाविकांनी दीपदान करत शुभ समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली। या धार्मिक स्थळी लोटत असलेला जनसागर पाहून भाविकांना कुठलीच अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत। तसेच प्रशासन व स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे। या धार्मिक स्थळाचा दर्शन सोहळा घेण्यासाठी शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य ह.भ.प. खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनात धुळे जिल्ह्यातील काही भाविक देखील गेले आहेत। धुळे शहरातील भावसार कुटुंब देखील सहभागी झाले आहेत।